उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख असा राजकीय सामना मागील काही दिवसांपासून रंगतोय। महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करण्यासाठी फडणवीस यांनी आपल्याकडे एका व्यक्तीला पाठवून दबाव टाकला होता असा खळबळजनक दावा देशमुखांनी केला होता। मात्र असा कोणताही दबाव आणला नसल्याचं प्रत्युत्तर फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। दरम्यान ज्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी फडणवीसांकडून पाठवण्यात आल्याचा दावा अनिल देशमुखांकडून केला जातोय त्याच समित कदम यांनी समोर येत आपली बाजू मांडलेली आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख हे गृहमंत्री होते। गृहमंत्र्याला कडक सुरक्षा व्यवस्था असते, त्यामुळे देशमुख यांच्या इच्छेशिवाय मी त्यांना भेटणं शक्यच नव्हतं असं त्या तरुणानं म्हटलेलं आहे। राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला, त्यांना झेड+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती, त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो। त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो। त्यावेळेला त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली, या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणी आहेत त्यात काय मदत होत असेल तर करावी, अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली। निश्चितरित्या मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो, त्यामध्ये अजिबात कुठलंही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही। आणि सातत्यानं जो विषय त्या ठिकाणी बोलला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे मी गेलो किंवा बोललो, तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा ह्या विषयाशी कोणताही संबंध दुरान्वय पण नाही आहे।